आत्मा कृषी विभागामार्फत शेतकरी अभ्यास दौरा 2025. तर जगातनं पर्यटक येतात. बरं ना, बरोबर ना. ते भारताचं एक नाक आहे किंवा मेडिसिनचं. तर माझा उद्देश असा होता की बारामतीसारखी इगतपुरी व्हावं. बारामती शहर इगतपुरीला बरेच हो इगतपुरी जंक्शन आहे ना. तिथं रेल्वे स्टेशन आहे, बस स्टॉप. तुम्ही आमचं इगतपुरी तालुक्यातील आम्ही शेतकरी मोगरे, काळुस्ते, गिळंदे, शेनवड बारामती बघायला इगतपुरीचे आम्ही 30 शेतकरी आलेलो आहोत प्रदर्शन पाहायला. बारामती आली पाहिजे त्याच्यात माणसं बी आली पाहिजे नुसतं बारामतीचे नागरिकांसोबत फोटो बऱ्याच गोष्टी झाल्या. एसटी स्टँड बघितलं का तुम्ही कसं आरटीओ ऑफिस आहे, एसटी स्टँड आहे, आता नवीन वेगवेगळ्या गार्डन्स चालू आहेत. ही कामं पूर्ण व्हायला अजून कमीत कमी 2 वर्ष लागतील. एवढं होईल की भारतातनं लोक बारामती बघायला येतील. एवढं काम चालू केलं. कॅनल चालू आहे, नदीचं काम चालू आहे, परत रोडची कामं सगळी केली. सगळे पिण्याच्या पाण्याची सोय भरपूर व्यवस्थित. परत लाईटचं त्यांनी सोलरचं प्रोजेक्ट मोठा घेतला आहे जेणेकरून म्युन्सिपाल्टीला लाईटचं खर्च येऊ नये म्हणून. बारामतीच्या आमच्या कल्पनेपेक्षा त्यांचं जास्त जोरात काम चालू आहे. स्वदेश फाउंडेशन मार्फत आणि त्यातले बरेचसे व्हिडीसी मेंबर आहेत, तर मग त्याच्यामुळं चांगलं काम चालू आहे. पण हे काम तुमच्या त्या दादाच्या मागे लागून निधी आणून सगळं केलं. पुष्कर साहेब आहेत ना, ते स्वतः कसं आहे त्यांना त्यांचं कसं आहे माहिती का, जे जिथं जिथं जातील परदेशात. आणि हे आमच्या गावचे उपसरपंच खास करून म्हणजे आम्हाला बारामती दाखवायला आणले त्यांनी. तर दादांचं कसं आहे, परदेशात किंवा कुठे ज्या गावात जातील तिथं चांगलं काय दिसलं की ते बारामतीला करायचं त्यांची इच्छा. हे रोड म्हणा हे सगळं बरंच त्यांची कल्पना आहे जास्तीत जास्त. मग त्यांनी सगळे लोक बोलवून करून घेतले. सगळं छान झाले. आता पण अजून तर 1 वर्ष 1.5 वर्षाने आला ना तुम्हाला ह्याच्यात आणखी डबल फरक झाला आहे. दिसत दरवर्षी केव्हीकेचं एक्झिबिशनला यायचं आपलं, त्यावेळेस 2 निमित्ताने केव्हीके होतं, शेतीची माहिती मिळते आणि गाव पण बघून जाता येईल काय झालं. आता 10 वर्ष झालं ते चालू आहे केव्हीके. हा हे 10वं वर्ष. नक्कीच येऊ आम्ही पुढच्या वर्षी पण. या जाऊन लवकर तिथे 4-5 तास लागतात. फार गर्दी असते. ना स्वच्छ परिसर असलेल्या मनमिळावू माणसं, सुंदर परिसर, स्वच्छतेकडे जास्त लक्ष असे बारामतीचे खूप सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या माणसांची आमची भेट झाली आणि त्यांच्याशी बारामतीबद्दल आम्ही भरपूर माहिती मिळवली आणि आम्ही प्रदर्शनाला निघालो. आम्ही काळुस्ते, इगतपुरी,
शेनवड असे शेतकरी आम्ही बारामतीचं प्रदर्शन पाहायला आलो आहोत.